खरं तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे आमच्यासाठी दैवत आहेत आणि त्यांच्या मृत्यूच्या संदर्भात बोलताना खरोखर आत्ताही हातपाय थरथरत आहेत, कारण ती आमच्यासाठी फारच भावनिक गोष्ट आहे. आमचे मुख्य नेते रामदास कदमजी हे खरं तर बाळासाहेबांबरोबर काम केलेले, त्यांचे जे कोणी मुठभर जवळचे मित्र म्हणून आपण म्हणू शकतो असे रामदास कदमजी आहेत. आणि त्यांनी जर काही गोष्ट सांगितलेली आहे जी खरोखर धक्कादायक आहे, ती गोष्ट ही खरी आहे खोटी आहे हे नक्कीच लोकांच्या समोर येणं गरजेचं आहे. कारण ती खरोखर त्यांनी ज्या पद्धतीने सांगितली आणि त्यांनी आज मला वाटतं प्रेस कॉन्फरन्स घेऊन देखील सांगितलं की मला ही गोष्ट बोलायची नव्हती, परंतु ते ओघाने माझ्याकडून बोललं गेलं, पण ती गोष्ट खरी आहे. तर माझी विनंती आहे की आता एवढा त्याच्यावर गदारोळ करण्याच्या ऐवजी तुम्ही आता जे सांगितलं की उद्या अनिल परब येऊन बोलणार आहेत, तर कशासाठी अनिल परब येऊन बोलणार आहेत? स्वतः उद्धवजीनेच याची शहानिशा करून सांगून टाकावं की या बाबतीमध्ये काय सत्यता आहे. कारण त्यावेळेला जेव्हा ही गोष्ट घडली त्यावेळेला अनेक नेते किंवा अनेक आत्ता जे आहेत उबाठामध्ये सुद्धा आहेत, त्याचप्रमाणे आमच्याबरोबर सुद्धा शिवसेनेबरोबर सुद्धा आहेत, असे अनेक नेते तिथे उपस्थित होते. स्वतः मी सुद्धा तिथे उपस्थित होते. तर मला असं वाटतं की वरती काय चाललं होतं, कारण आम्ही सर्वजण खाली उभे होतो मातोश्रीवर, आणि त्यामुळे हे तेव्हा ज्येष्ठ नेते होते, त्याच्यामुळे जर ते काही सांगत असतील, जबाबदारीने सांगत असतील, तर नक्कीच त्याची शहानिशा होणं गरजेचं आहे, कारण आमच्यासाठी ही गोष्ट खूपच धक्कादायक आहे. म्हणजे कुठेतरी पक्षाच्या वतीने एक संशय आहे असं आपण इथे म्हणताय. ठीक आहे, आपण अखिल चित्रे यांच्याकडे जाऊया. अखिलजी, तुमचं काय म्हणणं याबद्दल? कशा पद्धतीने याला आपण